आणि आम्ही चालू निघालो आहे. हा घे चल बोल. आलोय परत. नाही परत आलोय पुन्हा एकदा मागची तर काय आलेच नाही ब्लॉग. सांगायचंय येतील का नाही ते पण नाही माहित. सांगायचंय हा, सांगायचंय काय नाही ठेवायचं. नाही सस्पेन्स नाही का नाही सस्पेन्स नाही. आपण आज चाललोय गोकर्ण महाबळेश्वर. मी पुन्हा येईन. मल्लिकार्जुनला चाललोय आपण. मल्लिकार्जुनला इथनं आहे 800 किलोमीटर. आणि आपले मागचे जे सोमनाथचे ब्लॉग आहेत ते आलेच नाहीत. ते येतील का नाही हे पण नाही माहित. आणि हा पण येईल का नाही हे पण नाही माहित. पण शूट होणार आहे सगळं. अंबिका. आणि आपल्या पर्सनल मेमरीज नुसते पर्सनल मेमरीज. आणि आपल्या सोबत काही लोक आले नाहीत. तर तर त्यांच्यासाठी आपण 2 मिनिटाचं नाही 2 मिनिटाचं मौन ठेवू. 2 मिनिटात तुम्ही पण ठेवा 2 मिनिटाचं मौन. असे बरेच लोक आहेत जे आले नाहीयेत. ह्याच्यामुळे ह्यांनी कॅन्सल केलेत त्यांना. मी नाही कॅन्सल, तूच म्हटला रवीला नको. मी काहीच बोललो नाहीये. रवी ड्रायव्हर हा फालतू आहे. काय माहित. हा आपल्याला छोटाच ब्लॉग करायचा आहे. जर 15 मिनिटाच्या वर झालं तर मला शिव्या द्या खाली. तर टाइम सांगायला आले 11:50. 11:50 ना झाली. 11:47 येस. 12चा निश्चय केला होता. 12चा नव्हता हा म्हणत होता. काय म्हणत होता तू? टायमिंग सांग. नाही टायमिंग होता सकाळी 7 वाजता उठायचं 7 वाजता उठायचा आणि 10च्या आधी निघायचं. 10च्या आधी निघायचं. तर आम्ही उठलो 10ला. पण माझा 12चाच होता. त्याचा 12चाच होता कारण हाच आहे मनात चालवणारा. मनात ठेवलं आणि नाही हा चालवणार आहे आणि हाच चालवणार आहे. सांगितलं नव्हतं त्यांनी. सांगितलं नव्हतं मनात ठेवलेलं. आता आपण डायरेक्ट तिथं भेटू. इथनं आपल्याला 800 किलोमीटर जायचंय. पण नाही इथनं आपल्याला हैदराबादला जायचं आणि 800 किलोमीटर श्रीशैलम आहे. टोटल 500. टोटल आज 500. उद्या सांगतो येतो. कुठे येतोस? डिक्की का उघडतोय? 0 देखे क्या 0 डिक्की क्यों खोल रहा? क्या रे? मेकअप का सामान होणार मेकअप. चॉड माणूस आलेला आहे. झोप ना. झोपायचं ना तुला. काम तेच आहे ना तुझं. अरे टक 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 टक. चल चल ली 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 ना. काय लावतोय? अरे गिरा काय लावतोयस? जाऊ तुला सोडून. ए चला शिफ्टिंग झाली माझी माग. मी आलोय आता माग. बीवी का नाम कारण पुढे क्वेश्चन एक बार मॅप बघा. गाणे लावा. हा दिग्गज मॅप बॉय गेलाय आमचा पुढे. मॅप बॉय मॅप का काम करून निघत गया हो. हा ना मॅप का काम खतम. सगळं मॅप बघितला मी बाहेर निघतो. तरी फ्लॉप असते. आणि आता नाही चांगला नसतो. आता आपण कधी भेटायचं रे? छोटा ब्लॉग बनवायचा. मग त्या हिशोबाने कधी भेटायचं ना? डायरेक्ट उद्या दर्शन दाखवतो. डायरेक्ट आल्यावर एंड करू. छोटा डायरेक्ट कालमेत भेटू. दीदी काय काय दीदी व्हिडिओ मध्ये बघत होती. निघून अजून 1 तास पण नाही झाला आणि आम्ही ब्रेक घेतलाय. वडापाव व्हायच्या आधीच हा आजारी पडलाय. हा दिसतोय का? हा आजारी विजारी काय नाही. याला झोपायचंय. नाटक करतोय. हसतोय बघा. घे हो. काय संबंध तरी आहे का? काय नाही गरम बिस्लरी. कसं आहे बघा. कंटिन्यू पाणी पाणी आणि जीवन नाही. पाणी हे जीवन. हे बघ पोलीस बघा कसले दष्टपुष्ट आहेत. दष्टपुष्ट पोलीस. चला आता डायरेक्ट आपण भेटूयात जिकडे थांबेल तिकडे. कारण आता आपल्याला डायरेक्ट निघायचंय. आता वाजलेत 1 वाजला असेल आसपास. 1च तास झालता आणि आम्ही लगेच थांबलो पण. 2 वाजले आणि कंटिन्यू थांबतोच आहे आम्ही. आता PUC काढायला थांबलोय. PUC मी पेरू ब्रेक साठी थांबलोय. पेरू ब्रेक. पेरू दरवर्षीची दर ट्रिपची प्रथा एक पेरू घ्यायचा. गाणं बंद कर. गाणं बंद कर. काय होतं? पोट साफ. घड्याळात वाजले 6. अरे थांबव ना प्यायला चहा.
आता वाजलेत 6 आणि आपण आलोय सोलापूरच्या पुढे. आपल्याला अजून जायचंय 350 किलोमीटर. एस कुमारचं पिलं तसं असेल तर हैदराबादला आपला आज स्टॉप आहे आणि एवढ्या पुढे नाही तर दूध पितो जाणार आहे थेट. दूध नाही भेटलं तर मुल्लेगार. तर एवढंच अपडेट द्यायचं. चांगल्याच मोसम मध्ये गाडी आहे. आणि जर गाडी जर थांबली चहा प्यायला तर तुम्हाला दाखवू. या कोणालाच नाही पाहिजे. मला प्यायचंय भाऊ. आमची गाडी किती सुंदर साफ केली आहे बघा हिने. मतलब नाही पाणी मारली. थोडीशी पण घाण नाही दिसणार तुम्हाला, एवढी अशी सुंदर साफ केली. अर्जुन असला भारी येतोय ना. तुम्हाला साखर कशी पाहिजे? मीडियम नॉर्मल. मला शेवटच्या कप मध्ये जास्त टाकायचं. ह्याला देऊच नका चहा, ह्याला घरी आकला. जास्त टाकान कमी टाकान काहीतरी नाटक ना खातोय तर. जेवायला थांबलोय पण या हॉटेलमध्ये आम्हाला काय मजा वाटत नाही. बस थांबलेत पण माणसंच नाही आत. हा नाही तर बस 4-5 बस आहे पण सगळ्या आतच आहेत. मग आम्ही इथं जेवायचा निर्णय आणि आपण आता पोचलोय कर्नाटका. सगळं इथं आता वेगळ्याच सलामचा वेगळ्याच ह्याच्यात लिहिलेलं आहे. तर एवढंच सांगायचं होतं आणि आपण आता पुढे भेटू जिकडे थांबेल तिकडे. कोणच्याला अपडेट दे तू दे आज. अपडेट दे ना. मेरे पास अपडेट नो अपडेट फ्रॉम माय साइड. तर जेवण निघालोय एवढाच अपडेट. बस चल पोचलोय आपण हैदराबाद. आता वाजले 11:35 आणि आपण आता जस्ट नाही थोडा वेळ झाला पोचलोय. आता आपण पुढे जाऊ का इथंच राहायचं ते बघणार आहोत. कंटिन्यू झोपायचंच काम आहे. 60 किलोमीटर. लाईट जरा खूपच डेंजर दिसते. केसांची वाट लागलेली कंटिन्यू झोप आणि कंटिन्यू रील बघतोय. हा एक शॉर्ट्स बनव ना. हा शॉर्ट्स मध्ये ट्रिप वन पहिली ट्रिप नाही का आपली. हा छोटा झोपला. हा दुसरी ट्रिप हा. तिसरी ट्रिप झोपला. ते माहितीये सगळ्यांना झोपलेला असतो. वाजलेत 12:30 आणि अण्णा कसे झोपलेले उठलेच नाही शेवटपर्यंत. आता आम्ही दुसऱ्या हॉटेलला चाललोय. भाई वो पीके सो गया था. हाँ पीके सोया था. अण्णा उठलाच नाही अंदर शेवटपर्यंत. जाके आता कुछ नेक्स्ट गायब भी हॉटेल करते थे ना फिर भी उसको समझता नहीं. हॉटेल शोधायचं आणि झोपायचं. पोरांनो आता वाजले घड्याळात वाजले 11:20 आणि आम्ही का बसलोय असे कारण आम्हाला इथला गिझर चालू करता येत नाही. आणि त्याला फोन लावला. त्याला ना हिंदी कळते. जाम जाम म्हणजे काय त्याच्याशी आम्ही इंग्लिश मध्ये बोलतोय आणि त्याला थोडीशी इंग्लिश कच्ची वाटते त्याची. तो कुठली लँग्वेज तेलुगू शाळेत होता वाटतं. त्याची इंग्लिश जरा कच्ची. आधीला फोन लावून द्यायला लागला. आधी इंग्लिश टॉक. आता तो येतोय आणि तो आला की आम्ही गिझर चालू करणार, आंघोळ करणार आणि इकडे येणार श्री शैल्याम. फोन लाव ना मग परत त्याला. तुला तुम्हाला ऐकू का थांबा लाव रे. नाही ना उसके पति की शादी हो गई पता है. उसके पति की शादी हो गई. क्या बोला 13 उसके पति का शादी हो गया. पहिला नंबर आहे ना भाऊ. अरे दुसऱ्या ह्याच्यावर ना पब्लिक सांगा कमेंट मध्ये कोणतं गाणं आहे. हॅलो हॅलो कुड यू प्लीज कम टू रूम 501. ओके येस प्लीज थँक्यू. हाऊ मच टाइमिंग विल टेक. ठीक आहे ना येऊ दे ना त्याला. ओके बोललाय ना तो एवढं. हिंदी रे
मागासपासून ओके ओकेच करतो, येत नाही ना पण. रूमच वाटते नाही जाऊ. हा, मग वर तर येईलच ना हाकलायला. तेव्हा जायचं आंघोळीला. अँगल चुकतोच आहे. मस्त आवरून झालंय आणि वाजले आता 1. मस्त चेकआउट करायचं. माझंच झालंय फक्त आणि नयनचं. आणि हा बघा हा दिसतोय का आजारी पडलाय. आजारी दिसतोय का कंटिन्यू आजारी पडलाय, कंटिन्यू झोपतोय. ते दरवेळेस झोपतोच तो आणि ह्यावेळेस पण झोपलेलाच. आणि इथनं जायचं आहे आपल्याला श्रीशैलमला, जे आहेत 300 का 350 किलोमीटर काय माहीत. मग आपण जाऊयात मस्त नाश्ता बिष्टा करून, नाश्ता तर नाही आता जेवणच करून जाऊयात. ओके. चाय आणि बेकर्स फूड कोर्ट. हा बघा आजारीचा भाव आहे. आता फूड कोर्टला आम्ही जेवणार नाही. फूड कोर्टला काहीतरी खाणार आणि पुढं घाट आहे. घाट दाखवतो तुम्हाला गेल्यावर. आता खातो काहीतरी, एक्झिट घेतो. दिसत काय नाही. इडली, डोसा, वडा, पोंगल, अप्पम, सेवई. 2, 3, 4, 5 चमचे घे. 5 ऍक्टर घे गाडी ठेवायला. तेच घेतले, त्यासाठीच त्याला शूट करतो. ऑलरेडी मी 4 घेतलेत. हे बघा कंटिन्यू चमचे चोर आणि 4 घेतले. माझ्या घरी गाडीत घायला बरं पडतं म्हणून चमचे घेतलेत आम्ही 4. हे बघा हे पुडिंग बघितलं बघ, असंच एक पुडिंग घेऊन चमचे चोर. बघा चमचे चोर आहे आणि मी पण आहे. हे बघा काचल एक घास आहे का. हे बघा टिश्यू आणि चमचे चोर. हा टिश्यू चोर आहे हाच. आणि हा चमचे आणि मी पण चमचे चोर. आणि मी तू हृदय चोर. तू नाही मान हलवत तर मी तुझी मान हलवत. बघा घाट चालू झालेला आहे. 50 किलो मटन साईडने हा घाट आपल्याला चढून जायचा आहे. 82 किलोमीटर्स बाकी आहे. आणि हा घाट हा उलटी बॉय ह्याला असं यू रिस्क चल कसं तरी होतं घाटात. भाऊ एक पेशंट सांभाळतोय, तू पण नको आता पेशंट तू. काय पेशंट थोडे असतो उलटी वाला. काय का नाही उलटी निघणे का नाही गेली की सांभाळले. तेरे सामने करू का पेर. स्क्रिबल रस्ता. या रस्त्याने आम्हाला जायचंय. धर घेतो का आणि करतो का धर ब्लॉग्स काढतो का धर. बघा बरं झालाय तर कसा बोलतोय बघा. तुरु परत डाऊन थांबलोय आपण ब्रिजवर, जिकडे अलाउडच नाहीये ब्रिजवर फोटो काढायला. आणि हा बघा असं झालाय तरतरी गोळ्या घेऊन घापाघप गोळ्या दिल्यात. घापाघप सगळ्याच्या गोळ्या दिल्यात. कंटिन्यू चेकिंग केली आणि व्हिडिओ पण काढायची मनाई होती. भैया असं करत त्याने थांबवलं. आता आम्ही पोचलोय, जवळच आलोय. जवळ जायलाच एवढा वेळ लागला. मला दाखवतो थांबा. 100 रुपये नुसते पैसे घेतात कंटिन्यू. नुसते कंटिन्यू पैसे. अरे कॅश ऑनलाइन पेमेंट्स आर अवेलेबल इन श्रीशैलम. नो ऑनलाइन पेमेंट्स, ओनली कॅश. कंटिन्यू कॅश. नो सर. नो रूम्स अवेलेबल आहे असं आम्हाला कंटिन्यू रिस्पॉन्स येतोय. भुताटकी टॉयलेट वर हळू. 1 player down. आता आम्ही रूम शोधतो आणि तुम्हाला सांगतो. नाही तर डायरेक्ट दर्शनाला जाईल. लुंगी बिंगी घालून येतो. लुंगी घालायला येतो. चेंजिंग
हा पण चेंजिंग कंटिन्यू चेंजिंग. बैग इथं उघडी ठेवली आणि चला म्हणते बघा. ए अरे वो बदल ना ऊपर का, ब्लैक काला क्यों पहन रहा. रात्रीच तयार झालोय कारण रूमच भेटत नाही. मग त्यापेक्षा दर्शन घेऊ आणि बघू पुढचं पुढे. रूम भेटले नाही तर इथंच झोपायला लागल आज रस्त्यावर. असं नाही आम्हाला बघू. लुंगी घालायची होती आम्हाला पण गडबड झाली खूपच. लुंगी नाही काय बोलते रे, लुंगी नाही बोलते उसको, पंचा बोलते. पंचा लुंगी नाही, पंचा घालायचा होता पण फ्लॉप झाला सगळा प्लॅनच. हे लाईन आहे इधर से शायद डायरेक्ट जाऊन आता बघू काय विषय बघू आणि डायरेक्ट दर्शनाला जाऊ. बंद केलं का काय दर्शन, बंद किया क्या. हे मंदिर आहे बंद झालंय आणि हा बघा कंटिन्यू काय बोलतोय कळतच नाहीये. क्या रे क्या करणे का. हा काय मंदिर आहे. डग 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 धिंग तनागते. दर्शन हे बंद झालेलं आहे. अफसोस 9लाच बंद झालं. गेट बंद झालं. अरे म्हणजे दर्शन नाही करता, दर्शन बंद झालं काय. अरे म्हणजे दर्शन करायचं हो जरा तू शब्द 9 पण नाही वाजले तरी बंद केलंय. त्या सिक्युरिटी गार्डने सांगितलं, कळत काहीच नव्हतं. आम्ही मग एका मराठी माणूस सापडला, त्याला विचारलं, आपला मराठी माणूस. मग आम्ही त्याच्याशी गप्पा मारल्या कंटिन्यू एकदम. पप्पी बिप्पी घेतली त्याची आणि मग जास्त मग आलो पुढं. आता बघतो नाही तर उद्या पहाटे 4 वाजता आपल्याला जायचंय दर्शनाला असं म्हणलाय तो. उद्या सोमवार आहे कारण श्रावणी सोमवार, गर्दी खूप असेल आणि आम्हाला अजून रूम शोधायची. रूम पण नाही सापडली. आता कुठं चाललोय, आता आमचे टॉप लेवल थिंकर आले दोन त्यांच्या मागे जायचं. बाकी काय बघू आता काय करता येतं. मला माहिती हे दोन आमचं काय नाही, आम्ही यांच्या मागे निघतो. आमचं काहीच नसतं. त्यासाठी 3ला ये म्हणला तो, 4ला चालू होतं. 4-4:30. हे बघा कोणी मल्लिकार्जुनला येत असेल तर पास काढून यावा. ऑनलाईन पास भेटतो 2 दिवस आधी आणि हे वाचून घ्या. आम्ही कधीच असले पास बीस काढत नाही. डायरेक्ट धप्पा देतो आम्ही. म्हणून आम्ही दरवेळेस अशा सिच्युएशन मध्ये पोचतो. काय रे काय वाटतंय. हा बघा रूम कशी बशी आम्ही बघतोय, म्हणजे बघितली आहे बघा. दिसतात त्या दोघं बोलतात त्याशी कंटिन्यू लेवलला. आता जेवायचं, अजून जेवलं पण नाही. आणि हा बघा वेगळं काय करताना दिसलं तर तुम्ही सांगा ब्लॉगमध्ये. आता जेवायचं बघतो जागा. आता वाजलेत किती तुम्हाला सांगतोय 10. आम्ही त्या एरियातनं बाहेर आलो आणि तिथं शोधतोय. त्या झालं जेवायला थांबलेलो आहे. कसं बसं हॉटेल पण सापडलं. स्टार्टर नाही म्हणताय तू. जेवतो, झोपतो आणि डायरेक्ट उद्या 4 वाजता भेटतो. जर 4 वाजता उठलं आणि गेलो तर. अजून ठरला नाही किती वाजता जायचं. 4 वाजता नंतर कधी काय नंतरचा प्लॅन माहिती का आपल्याला. बघू आता सांगतो तुम्ही काय विषय उद्याचा उठल्या. वेट अँड वॉच. स्प्राइट टाना फिर उधर. काय छोटे त्यात उसमें स्प्राइट की जगह वोडका डाल, फिर देख. लिंबू आणि क्या बोल रहा. स्प्राइट ही मस्त लागतं. लिंबू पाणी आणि फॅन्टा. टिक आणि आपली गाडी. आणि आता वाजलेत दिसतंय का थांबा दाखवतो 11. तर डायरेक्ट झोप. गुड मॉर्निंग. आता वाजलेत 12 वाजले नाही 8:30 आहे ना. मोबाईलमध्ये घड्याळ बघ ना दिसत नाही. अरे टाईम सेट नाही केला. इथं तर 11 दिसत आहे पण ठीक आहे. 11 वाजले आणि पेशंट झाले 3. पेशंट वाढ झाली. एक पेशंट वाढला आहे सर्दीचा.
2 आत आहेत आणि हा एक. हा बरा झाला. आता आम्ही चाललोय औषधं गोळ्या घेतला. कालचा शर्ट आहे आणि आज दर्शनाला जायचं. काल वाटलं रात्री दर्शन म्हणून वाईट शर्ट घातलं होतं. गोविंदा आला रे. कसा पडलाय पॅक आजारी. आणि हा बघा आपण भेटे हा फिट आहे. जाडी चमडी कंटिन्यू फिट. पातळ चमडी कंटिन्यू आजारी. सेम इयर कंटिन्यू आजारी. कंटिन्यू गोळ्यांची ट्रिप कंटिन्यू गोळ्या. मेडिकल्सला थांबलोय. मेडिकल्स औषधांचा भंडार. मेडिकल वाटत पण नाही. किराणा मालाचं दुकान वाटतंय वाटतंय ते. आणि आम्हाला तेच सांगितलं मेडिकल आहे मेडिकल आहे मेडिकल आहे. नाही पण त्याला नाव सांगितलंय. कमेंट मध्ये सांगा मेडिकलला साऊथ इंडियन मध्ये काय बोलतात. आणि पेर 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 पेरची स्टोरी सांगितली का आपण यांना का? पेर इनसाइड जोक सांग ना. आम्ही त्या मागच्या हॉटेलमध्ये थांबलेलो आणि आम्ही फोन लावला की आमचं काम होतं. मग ते गिझर पण झालं. पेर पेर मग तो त्याला बोलला आम्ही 5 बोललो मिनिट्स पेर. की गिझर खराब झालाय. तो म्हणतो पेर पेर. काय कळलंच नाही आम्हाला. आम्हाला वाटलं घरी 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 पेर आम्ही म्हणजे घरी. पेर म्हणजे नाश्ता करतोय. पेर म्हणजे घरी आहे असं आम्ही अंदाज घरी. लावला बरंच काय 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 काय. आणि मग नंतर जाताना त्याच्याशी थोडं आम्ही जरा बोललो. मग तो म्हणला पेर म्हणजे प्रेयर. म्हणत प्रेयरच होता. चर्चला चर्चला गेलो तो. प्रेयर प्रेयर म्हणत होता. प्रेयर आम्ही प्रेयर ऐकलं. पेर पेर इथं मज्जा फक्त ह्यालाच येते हा, बोलताना. त्यांचं आम्हाला कळत नाही आमचं त्यांना कळत नाही. सांग ना काय डायरेक्शन नाही सांग. हॉटेल विचारायला गेलो. अण्णा भाऊ झाला एकदम साऊथ इंडियन मध्ये चालू आहे. अण्णाला म्हटलं अण्णा इंग्लिश. आणि बाई 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 म्हणती. बाईला विचारलं मंदिराला जायला कुठून जायचं. बाई म्हणती इल्ला पोडा ये इन लेफ्ट अराईव्ह. म्हणलं अरे अराईव्ह काहीच कळत नाही. एवढं म्हणले अशी अशी काहीतरी डायरेक्शन दिले आणि अराईव्ह आम्ही- पोचली ती. आम्ही आम्ही माणूस नाही चेंज पोहोचलो. केला. मग एक हिंदी माणसाला धरलं आणि आम्हाला 2 मराठी माणूस भेटले. एक शिर्डीचे आणि एक भोसरीचे. बाय. आता फोन ठेवणार आणि चप्पल ठेवणार आणि मग आल्यावर सांगतो किती वेळ लागतोय. खूप लाईन खूपच लाईन. कठोर परिश्रमानंतर कठोर म्हणजे खूपच परिश्रम. किती वाजले दर्शन झाले. आता वाजल्याच्या 5. पाण्यात 1 ते 5 कंटिन्यू लाईन होती. सिटी मॅनेजमेंट भंगारे मंदिर भारी. असं बस दर्शन झालंय. आता काहीतरी खातो आणि येतो. बघू पुढचा अपडेट. पुढचं अपडेट पुढं. फुल वाट लागली आम्हाला. आमचे 2 ड्रायव्हर्स आजारी पडले. ड्रायव्हर्स. आता इथं हॉटेल्स बघतोय बघा. हॉटेल्स. हॅलो. हा बघा कसा बसलाय. आणि इथे आमची रूम्स. हो एवढी काळजी तुला गाडीची. डोक्याची काळजी कर मित्रा. डोकं गेलंय ह्याला. ह्यानी तर झाडातच उलटी केली. बाका अब्बा उलट्या केल्या ती झाडात. हे हात झाडात उलटी केली आणि एक तर आत गेलाय आपला कंटिन्यू लेवलला. गुड मॉर्निंग. पेशंट बघा. आई छाती गेली. छाती दुखायला लागली. हा पेशंट आहे. ही 2 आणि एक आत. तर आम्ही चाललोय नाश्ता करायला आणि नाश्ता करून इथनं निघणार आहे. निघालोय. तापावर आहे ना पण मी निघालोय. मेडिकल ब्लॉक. तापावर डॉक्टर्स ब्लॉक. अरे घे सगळ्यांवरची पेशंट घे तू. जे बरं होईल ते होईल. सगळं कुठली तरी काहीतरी बरं होईल. काहीतरी बरं होईल. काम 25 तर नाही होणार. कंटिन्यू लेवलला पेशंट आहेत गाडीत. कंटिन्यू लेवलला आहे की नाही. नुसते पेशंट. एक हळदीचं दूध घेतंय. एक लिंबू पाणी घेतंय.
एक काहीच घेत नाहीये अलग अलग इलाज सगळ्यांचा वेगवेगळा काहीतरी इलाज चालू आहे. गोळ्यात चालत नाही कोणाला. सबपे हम अलग अलग सिम्टम देख रहे हैं. आम्ही प्रॅक्टिस तू दूध पे पी ले दवा क्या होता देखते हैं. हाँ, आम्ही तू तिथे- नींबू पानी में पी ले दवा फिर देखते क्या होता है. हमारा मस्त एक्सपेरिमेंट चल रहा Experiment चालू आहे आमचं. है. जाने के टाइम पे था क्या ये रास्ते के बीच में. आता एक बाबा दुसरे रस्ते 11:30 वाजलेत आणि आपण निघालो डायरेक्ट पुण्याला. जिकडे सोलापूर कसं तरी होईल तिथं जाऊन थांबणार. जिथे यांची बॉडी झाली बॉडी होत आली की डायरेक्ट पण बॉडी रूम घ्यायची आणि डायरेक्ट आपली पण body. हेच प्लॅन होतं त्याला. कारण सगळे पेशंट तुला 1-2 घंटा भी हेच चला है, मेरे को 1-2 घंटा प्लॅनिंग बिनिंग काही नसतं चला आमच्या ब्लॉग मध्ये. हेच असतं जे होईल ते. मी लिहून देतो. लाला काय म्हणाल माहिती का. छेसोच आहे ना चले एक काम करते पुण्यात चले जाते. पुण्यात चले जाते. असं करत मेरा तो करत मन है हैदराबाद में रुकने का। हैदराबाद में रुकने का. हैदराबाद में रुकने का। क्या बात घूमने कर का रहे हो? मार्केट में क्या हम यहाँ हैदराबाद में रुकने के लिए तुम आए. क्या क्या बोल रहा है? सुबह सुबह निकलने का. क्या बोल रहा है? क्या बोल रहा है? सुबह 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 आज लवकर निघलो होतो. लवकर आहे का. 11:30 11:30 लवकर आहे होय. 2 तास लवकर. आज का लवकर आहे कारण 10ला चेकआउट होता म्हणून चेकआउट लवकर. टायमिंग होता. ते पण 11ला केला आपण. त्याच्या हॉटेलमध्ये तो कोण दिसला नव्हता. एकदम शांततेत प्रवास चालू आहे. पेटी झोपलाय कंटिन्यू. आम्ही दोघंच जिवंत आहे. अर्धे गेलेत आणि हा जो आमचा ड्रायव्हर आहे तो पण अर्धा गेलाय. पण तो चालवतोय कसा बसा थांबून थांबून. माझा चेहरा बघा किती डेंजर झालाय. पिचकाऱ्या मारत मारत. लिटिल बिट्स आजारी असतात. तर हे बघा अरे विक्स ऑटो विक्स सामने काय पिणार आहे. पेट्रोल पंप शोधतोय अजून आम्हाला. हे देख इंडिया ट्रॅव्हलर हा ना सायकल पे. अजून 11 तास आहेत. 11 तास. आता वाजलेत 11:40. आजच जायचं का आज थांबून उद्या जायचं ते तुम्हाला पुढे सांगत राहील आम्ही. नाट्य बंद करतो. हे चालू राहिलं. आजच फ्लॉप झाला. फ्रेश. एकदम इधर के जो बिल्डिंग से कुछ नहीं लेके जा रहे हैं. समझ में इधर ही नहीं कुछ. दर्शन हो गए इधर रोज बड़ी बात. हा पेशंट हा पेशंट अभी कम हुई थी. काम 25. काम 25 झाले दोघांचं. आवाजच गेलाय. आवाज पहिली आवाज ट्रिप एवढे हेक्टिक कशी गेली ज्योतिर्लिंगची काय क्या? ब्लॉग टाकायचं म्हणलं तर परीक्षा घेत होते तुमचे. कंटिन्यू लेवलला परीक्षा. असलं भाजत होतं ना तिथं उन्हाचं पाय. डायरेक्ट असे आगीत चाललं. आगीत. उन्हामुळेच पडला. मी तर एका बाईची चप्पल घालून तोडून ठेवली बिचारी. कोण बाई होती काय माहित तिची चप्पल घालून निघालेलो. चालता चालता चप्पलच सॉरी का सॉरी बोललो. माफी मागितली. केले कोणी केलं काकूंनी अम्मानी शिव- अम्मा शिव्या देत असतील मनात. पुण्यात आली अम्मा अम्मांनी माफ केलं. चप्पल भारी होती. भाजतच नव्हतं. अरे म्हणजे भाजत नव्हतं पाहायला. पुढपर्यंत नेली मग ती पळता पळता तुटली. आवडतं वाटतं. तिथंच सोडली. आवडतं वाटतं. खूपच वेळानंतर आम्ही पोचलोय. कुठं पोचलोय ते नाही माहित. सोलापूर क्रॉस केलं. कोल्हापूर क्रॉस केलंय. 150 किलोमीटर. 150 किलोमीटर 150-200 किलोमीटर राहिले पुणे. पण आमचे ड्रायव्हर डायरेक्ट गेले. एक आउट झालाय गाडीतच बसलाय. दाल खिचडी ऑर्डर करा आणि आम्ही आता रेडी जेवायला- झाल्यावर फक्त खायला येईल. जेवायला थांबलो. आमच्या चेहऱ्यावरनं तुम्हाला दिसत असेल की किती आम्ही फ्रेश. हाय हाय जेवण आहे जेवण आहे जेवण आहे आहे आहे. पुणे इट इज झालोय रिपेअर. आवाज गेलाय. 11 वाजलेत आणि आम्ही जवळच आलोय. जवळ हे सोडलं एकदम जवळ.
जवळ आलोय. हडपसर आहे 3 किलोमीटर. 24 किलोमीटर आहे. हडपसर 24 आणि तिथनं पुढे पुढे न पुढे जायचं पुढे आपापल्या घरी. आपल्या घरी. आवाजच गेलाय. कंटिन्यू गोळ्यांवर जगत जगत आलो इथं. गोळ्यांवर जेवणावर नाही गोळ्यांवर जगत आले. एकटा नाही सोडलं एकटा नाही सोडला तर एकटा नाही. एकटा जीव साधाशी. एकटा दिवस साधा जाड चमडी तुझं कातड जाड आहे. सुसू आली. तर थंडी पण वाजत नाही कंटिन्यूला. फॅन 5 वर करून झोपतो तो. आणि त्याच्यामुळेच आजारी झाले. 5 वरच फॅन असतो त्याशिवाय झोपतच नाही भाऊ. 17वर एसी कुडकुडून मैल होत. हँड पण पाहिजे एजीएम पाहिजे प्रॉब्लेम आहे मी नेक्स्ट टाइम नाही. लास्ट ट्रिप माझी. ठीक आहे ओमेला घेऊन जा. घेऊन जाऊ मला घेऊन जा. ड्रायव्हर भेटेल तुम्हाला. चला आता डायरेक्ट पोहोचल्यावर भेटू. हो ठीक आहे चालेल. पुढच्या ट्रिपला आहे ना ठेव की आता. पोचलोय आपण पुण्यात. गाडी पण आपली चेंज झाली आणि हा परत आलेला आहे ड्रायव्हर. आम्ही फक्त बसलोय. आता इथनं आम्हाला जायचंय कसबा पेठेत कात्रज. ह्याला सोडणार घरी. तर अशा तरीकेने आपला ब्लॉगच संपत आहे. समाप्त झालेलो आहे आम्ही पण आणि ब्लॉग मी तर पहिल्या दिवशी समाप्त झालो. समाप्तच होता तो. बाय कर चल बाय कर बाय कर. बाय. एनर्जी दे एनर्जी दे. छी एनर्जी एनर्जी दे म्हणतो ते पप्पा. एनर्जी देऊ का? घे. पेशंट कसे पेशंट धुराळा आहे. धुराळा आहे. ठेवू का? ठेवू नाही येतो.